ऐका ना, मला आता वाटतंय माझा प्रवास वेगळ्या वाटेवर वळला. आज घायाळ पक्षी असं नको बोलूस. आपण घरी जाऊ, आपली मुलगी वाट पाहते. हो हो, तिचं ते हसू. ती ती रडली ना तर तुम्ही आधी धावत जा. आई नाही म्हणून तिला कधी जाणीव करून देऊ नका. तिच्या वेण्या नीट बांधा. तिला शाळेत सोडायला उशीर करू नका. सायली गप्प बस प्लीज, असं काही बोलू नको. ती घाबरली की आई आहे असं तरी सांगा आणि तिला धीर द्या. माझं सोडा, तुम्ही वेळेवर जेवण करत जा आणि थकला तर थोडं थांबत जा. तुमचं आयुष्य फक्त जबाबदारी नका होऊन देऊ. मी नसली तरी माझा आवाज घरात जपून ठेवा. मी तुझ्याशिवाय कसं जगू शकतो? आणि एकटं वाटलं ना तर मला आठवा. रडू नका. प्लीज असं बोलू नकोस. काहीच नाही होणार तुला. सायली डोळे उघडे ठेव. बोल ना माझ्याशी. सायली बोल ना. बोल ना माझ्याशी सायली. सायली एवढ्या लवकर तुम्हाला सोडून जातेस? तुम्ही वचन दिलेलं आयुष्यभर मी तुझी साथ देईन, मग आता एवढ्या लवकर सोडून जाते? तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू स्वतःला विसरलीस. तुझ्या ओठांवर वेदना होत्या, पण मनात फक्त मी आणि आपली मुलगी. तुझ्या शेवटच्या नजरेत माझ्यासाठी भीती नव्हती, तक्रार नव्हती, फक्त काळजी होती. मी एकटा पडेन,